Hello friends, I welcome all of you to my YouTube channel Sachin S. Deshmukh and I request you to subscribe to my channel. Today we are going to speak about BITS, about BITSAT. BITSAT विषयी. BITSAT is conducted by BITS Pilani for undergraduate engineering admissions to 3 campuses, that is Pilani, Goa and Hyderabad. मित्रांनो, BITSAT ही जी परीक्षा आहे ती अंडरग्रॅज्युएट इंजिनिअरिंग ॲडमिशनसाठी आहे आणि बिट्स पिलानी गोवा आणि हैदराबाद या 3 ठिकाणी त्याचे कॅम्पस आहेत. द एक्झाम इज टू बी कंडक्टेड ऑनलाईन अँड अप्रॉक्सिमेटली 3 लाख स्टुडंट्स अप्लाय फॉर दिस एक्झाम एव्हरी इयर. आता ही जी परीक्षा आहे ती ऑनलाईन असते आणि जवळपास 3 लाख विद्यार्थी दरवर्षी ही परीक्षा देत असतात. एलिजिबिलिटी मार्क्स. आता ह्याची पात्रता काय आहे किंवा त्यासाठी मार्क्स किती लागतात. द कॅन्डिडेट शूड हॅव ऑब्टेन्ड अ मिनिमम ऑफ ॲग्रिगेट 75% इन फिजिक्स, केमिस्ट्री अँड मॅथमॅटिक्स सब्जेक्ट्स इफ शी हॅज टेकन मॅथमॅटिक्स इन BITSAT. आता एखाद्या विद्यार्थ्यांनी जर BITSAT परीक्षेसाठी मॅथमॅटिक्स हा विषय निवडला असेल तर त्या विद्यार्थ्याला फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्स या 3 विषयामध्ये सरासरी 75% मार्क्स असायला हवेत. ऑर अ मिनिमम ऑफ ॲग्रिगेट 75% मार्क्स इन फिजिक्स, केमिस्ट्री अँड बायोलॉजी सब्जेक्ट्स इफ शी हॅज टेकन बायोलॉजी इन BITSAT इन द 12th एक्झामिनेशन. आता पहा, जर त्या विद्यार्थ्यांनी BITSAT परीक्षेमध्ये बायोलॉजी हा विषय निवडला असेल तर त्याचं फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी या 3 विषयाची सरासरी या 3 विषयामध्ये त्याला सरासरी 75% मार्क्स, कमीत कमी 75% मार्क्स असायला हवेत. प्लस ॲटलिस्ट 60% मार्क्स इन ईच ऑफ फिजिक्स, केमिस्ट्री अँड मॅथमॅटिक्स, बायोलॉजी सब्जेक्ट्स. आणि जर 4 विषयाचा विचार केला तर 4 विषयांच्या मार्कांचं पर्सेंटेज हे कमीत कमी 60% असायला हवं असं या ठिकाणी दिलेलं आहे. एलिजिबिलिटी पहा. ओनली स्टुडंट्स who are appearing for the 12th examination in 2024 or who have passed the 12th examination in 2023 are eligible to appear in the BITSAT 2024 test. आता BITSATची जी 2024ची परीक्षा आहे त्या परीक्षेसाठी कोण पात्र राहील. जो विद्यार्थी 2024मध्ये 12वीची परीक्षा देत असेल किंवा ज्या विद्यार्थ्यांनी 2023मध्ये 12वीची परीक्षा दिलेली आहे आणि जो विद्यार्थी त्या परीक्षेत पास झालेला आहे असे विद्यार्थी BITSAT 2024ची जी परीक्षा आहे त्या परीक्षेसाठी ते पात्र असणार आहेत. स्टुडंट्स हू हॅव पास्ड द 12th एक्झामिनेशन इन 2022 ऑर अर्लियर आर नॉट एलिजिबल टू अपियर इन BITSAT 2024. आता ज्या विद्यार्थ्यांनी 2022ला 12वीची परीक्षा दिलेली आहे आणि तो उत्तीर्ण झालेला आहे किंवा 2022 पूर्वी ज्या विद्यार्थ्यांनी 12वीची परीक्षा दिलेली आहे असे विद्यार्थी BITSAT 2024ची परीक्षा देऊ शकणार नाहीत, ते त्यासाठी पात्र असणार नाहीत. स्टुडंट्स हू आर प्रेझेंटली स्टडिंग इन BITS ॲट एनी ऑफ इट्स कॅम्पसेस आर नॉट एलिजिबल टू अपियर इन BITS 2024. आणि जे विद्यार्थी सध्या BITSच्या कॅम्पसमध्ये त्यांचा अभ्यास करत आहेत तर अशा विद्यार्थ्यांना ही परीक्षा देता येणार नाही, ते त्यासाठी पात्र असणार नाहीत. फर्स्ट रँक स्टुडंट्स ऑफ स्टेट अँड सेंट्रल बोर्ड्स इन इंडिया फॉर द इयर 2024 विल बी गिवन डायरेक्ट ॲडमिशन टू द प्रोग्राम ऑफ देअर चॉईस इरिस्पेक्टिव्ह ऑफ देअर BITS 2023 स्कोअर ॲज पर दी एलिजिबिलिटी क्रायटेरिया. आता इथे काय दिलेलं आहे पहा. आता जे राज्य शासन किंवा केंद्र शासनाच्या ज्या परीक्षा आहेत त्या परीक्षेमध्ये जर त्यांचा रँक पहिला असेल
तर अशा विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीच्या प्रोग्राममध्ये त्यांना ॲडमिशन मिळणार आहे. आणि 2023च्या परीक्षेमध्ये त्यांना किती मार्क्स पडले ह्याचा विचार केला जाणार नाही. द ॲडमिशन थ्रू BITSAT इज प्युअरली मेरिट बेस्ड अँड हॅज नो रिझर्वेशन स्कीम. आता मित्रांनो, हे BITSATमध्ये जे ॲडमिशन आहे, जो प्रवेश आहे तो मेरिटवर असणार आहे आणि ते रिझर्वेशन स्कीम नाही आहे. रिझर्वेशन या ठिकाणी आरक्षण नाही आहे. आता कोर्सेस ऑफर्ड या ठिकाणी कुठकुठले कोर्सेस आहेत ॲट BITS पिलानी. आता पिलानी जो कॅम्पस आहे त्या ठिकाणी बी इन केमिकल, सिव्हिल, कम्प्युटर सायन्स, इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्स्ट्रुमेंटेशन, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन, मेकॅनिकल आणि अँड मॅन्युफॅक्चरिंग अशा विविध प्रकारचे कोर्सेस BITS पिलानी या ठिकाणी उपलब्ध आहेत. ॲट BITS पिलानी KK बिर्ला गोवा कॅम्पस त्या ठिकाणी पहा बी केमिकल आहे, कम्प्युटर सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन, इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्स्ट्रुमेंटेशन, मेकॅनिकल असे विविध कोर्सेस KK बिर्ला गोवा कॅम्पसमध्ये आहेत. आणि ॲट BITS पिलानी हैदराबाद कॅम्पसमध्ये बी केमिकल आहे, सिव्हिल, कम्प्युटर सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन, इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्स्ट्रुमेंटेशन, मेकॅनिकल असे विविध प्रकारचे कोर्सेस वेगवेगळ्या ठिकाणी आहेत. त्यानंतर रिमार्क्स. अ कॅन्डिडेट मे अपियर अ मॅक्झिमम ऑफ 2 times इन BITSAT 2024. आता BITSAT 2024 ही जी परीक्षा आहे या परीक्षेमध्ये एखादा विद्यार्थी आहे तो जास्तीत जास्त 2 वेळा ती परीक्षा देऊ शकतो. द BITSAT एक्झाम विल बी ऑर्गनाइज्ड इन 2 sets ऑफ डेट्स. आता ही परीक्षा 2 वेगवेगळ्या तारखांना आहे. BITSAT सेशन 1 4th week ऑफ मे 2024, BITSAT सेशन 2 जुलै 2024. म्हणजे मेच्या 4थ्या आठवड्यामध्ये ही परीक्षा होणार आहे आणि सेशन 1 असणार आहे ते. आणि जुलै 2024मध्ये पण आहे, सेशन 2 असणार आहे. अ कॅन्डिडेट मे ऑप्ट फॉर एनी ऑफ सेशन 1 और सेशन 2 और बोथ. आता एखादा विद्यार्थी आहे तो सेशन 1ची परीक्षा देऊ शकतो किंवा सेशन 2ची परीक्षा देऊ शकतो, किंवा त्याला जर असं वाटत असेल की आपण दोन्ही परीक्षा द्याव्यात तर तो दोन्हीही परीक्षा देऊ शकतो. अ कॅन्डिडेट मे ऑप्ट टू अपियर ट्वाईस इवन ॲट द टाईम ऑफ फर्स्ट ॲप्लिकेशन. आता विद्यार्थ्यांना ती परीक्षा जरी त्यांनी एकदाच ॲप्लिकेशन दिलं असलं तरीही तो ती परीक्षा 2 वेळेस देऊ शकतो. तो तसं निवडू शकतो. तो सुरुवातीलाच म्हणजे जेव्हा तो सुरुवातीला फॉर्म भरणार आहे त्यावेळेसच तो त्या फॉर्ममध्ये तसा ऑप्शन आहे की त्याला 2 वेळेस परीक्षा द्यायची आहे आणि तसा तो ऑप्शन निवडू शकतो. फॉर अ कॅन्डिडेट हू हॅज अपियर ट्वाईस इन BITSAT 2024 अँड देन 6 ॲडमिशन इन BITS पिलानी, द हायर ऑफ द 2 scores विल बी कन्सिडर्ड फॉर ॲडमिशन. आता एखाद्या विद्यार्थ्यांनी BITSAT 2024ची परीक्षा 2 वेळेस दिली आणि 2 वेळेस परीक्षा दिल्यानंतर त्या दोन्ही परीक्षेपैकी ज्या परीक्षेत त्याला जास्त गुण प्राप्त झालेले आहेत ते जास्त गुण हे प्रवेशासाठी त्याचा विचार होईल. अ कॅन्डिडेट मे ऑल्सो चूज टू अपियर द सेकंड टाईम आफ्टर द फर्स्ट अपियरन्स. आता एखाद्या विद्यार्थ्यांनी सुरुवातीला परीक्षा दिली तर त्याला दुसऱ्यांदासुद्धा परीक्षा देता येते. टू फॅसिलिटेट दिस प्रोसेस, candidates who have appeared during session 1 but had not originally exercised the option to appear twice will be allowed to apply for session 2 during first week of June 2024. आता बऱ्याच वेळेस काय होतं, विद्यार्थी पहिल्या सेशनसाठीच परीक्षा द्यायचा ऑप्शन निवडतात, परंतु त्याला जर असं वाटत असेल की नाही मला दुसऱ्या सेशनची पण परीक्षा द्यायची आहे तर त्याला जून 2024च्या पहिल्या आठवड्यामध्ये ती
ती परीक्षा दुसरं जे सेशन होणार आहे त्या दुसऱ्या सेशनची त्याला परीक्षा देता येईल. The application window will reopen immediately for session 2 after the first date of session 1 of BITSAT. आता काय होणार आहे बघा, BITSATची जी परीक्षा फर्स्ट सेशनची परीक्षा झाली की मग जर विद्यार्थ्याला वाटत असेल की मला पुन्हा परीक्षा द्यायची आहे तर सेशन 2साठी त्याला पुन्हा ॲप्लिकेशन करावं लागेल. ॲप्लिकेशन फीस, आता हे जे प्रवेशाची जी ॲप्लिकेशनची जी फीस आहे ती फीस किती असणार आहे ते आपण पाहणार आहोत. अ कॅन्डिडेट हू चूजेस टू अपियर ट्वाईस विल हॅव टू पे अ सम ऑफ ₹5,400 फॉर अ मेल कॅन्डिडेट अँड ₹4,400 फॉर अ फिमेल कॅन्डिडेट. आता एखादा विद्यार्थी आहे त्याला 2 वेळेस परीक्षा द्यायची आहे तर मुलासाठी त्याची फीस असणार आहे ₹5,400 आणि मुलीसाठी फीस असणार आहे ₹4,400. अ कॅन्डिडेट हू ऑप्ट्स टू अपियर वन्स इन सेशन 1 or सेशन 2 विल पे अ फी ऑफ ₹3,400 फॉर अ मेल कॅन्डिडेट अँड ₹2,900 फॉर अ फिमेल कॅन्डिडेट. आता मित्रांनो इकडं पहा, एखादा परीक्षार्थी आहे त्याला सेशन 1 किंवा सेशन 2 ह्यापैकी एकच परीक्षा द्यायची आहे तर मुलासाठी ती फीस असणार आहे ₹3,400 आणि मुलीसाठी ती फीस असणार आहे ₹2,900. इफ अ कॅन्डिडेट हू ऑप्ट्स टू अपियर टू सेशन 1 ओनली chooses then to apply separately to appear a second time session 2, then she will have to pay an additional sum of ₹2,000 for a male candidate and ₹1,500 for a female candidate. आता एखादा विद्यार्थी असा असू शकतो की त्याला फक्त एका सेशनची परीक्षा द्यायची असते परंतु नंतर त्याचा निर्णय बदलतो आणि त्याला परत दुसऱ्या सेशनची पण परीक्षा द्यायची असते. तर दुसऱ्या सेशनसाठी त्याला जर परीक्षा द्यायची असेल तर त्याला जास्तीची फीस भरावी लागेल. मुलगा असेल तर त्याला जास्तीचे ₹2,000 भरावे लागतील आणि मुलगी असेल तर तिला जास्तीचे ₹1,500 फीस भरावी लागेल. आता एक्झाम फॉर्मेट आपण पाहूयात. Each session of BITSAT 2024 will be of 3 hours duration without break, comprising the following 4 parts. आता BITSATची 2024ची जी परीक्षा असणार आहे तर ती 3 तासाची असणार आहे. त्यामध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारचा ब्रेक मिळणार नाही आणि त्यामध्ये 4 भाग असणार आहेत. पार्ट 1 फिजिक्स, पार्ट 2 केमिस्ट्री, पार्ट 3 इंग्लिश प्रोफिशियन्सी अँड लॉजिकल रिझनिंग अँड पार्ट 4 मॅथमॅटिक्स ऑर बायोलॉजी फॉर B.Pharm कॅन्डिडेट्स. मित्रांनो आता इथे 4 भाग असणार आहेत. पहिला जो भाग आहे तो फिजिक्सचा आहे, दुसरा केमिस्ट्रीचा आहे आणि तिसरा आहे इंग्लिश प्रोफिशियन्सी म्हणजे तुमचं इंग्रजी भाषेवरचं प्रभुत्व आणि लॉजिकल रिझनिंग. त्यामध्येच 2 भाग आहेत पार्ट 3 मध्ये ए आणि बी. तर्काशी निगडीत आहे तो बी भाग. त्यानंतर चौथा जो भाग आहे त्यामध्ये एकतर मॅथमॅटिक्स असणार आहे, इंजिनिअरिंगसाठी मॅथमॅटिक्स असणार आहे आणि जे विद्यार्थी B.Pharmची तयारी ज्यांना B.Pharmसाठी ॲडमिशन हवं आहे त्यांच्यासाठी बायोलॉजी हा विषय असणार आहे. ऑल क्वेश्चन्स आर ऑफ ऑब्जेक्टिव्ह टाईप, मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स, ईच क्वेश्चन विथ अ चॉईस ऑफ 4 आन्सर्स, ओनली वन बीइंग करेक्ट चॉईस. ईच करेक्ट आन्सर फेचेस 3 marks while each incorrect answer has a penalty of 1 mark. मित्रांनो जे सगळे प्रश्न असणार आहेत ते सर्व वस्तुनिष्ठ प्रश्न असणार आहेत, मल्टिपल चॉईस MCQs असणार आहेत आणि प्रत्येक प्रश्नासाठी 4 उत्तरं असणार आहेत. त्यापैकी एक उत्तर हे बरोबर असेल. तुम्ही जर बरोबर उत्तर निवडलं तर तुम्हाला 3 मार्क मिळणार आहेत, पण तुम्ही चुकीचं उत्तर निवडलं तर त्याचा दंड म्हणून 1 मार्क कमी होणार आहे. नो मार्क्स आर अवॉर्डेड फॉर क्वेश्चन्स नॉट अटेम्प्टेड. आता जर तुम्ही एखादा प्रश्न सोडवलाच नाही तर तुम्हाला कसल्याही प्रकारचे मार्क्स मिळणार नाहीत. while the candidate can skip a question, the computer will not allow the candidate to choose more than one option as the correct answer.
आता एखाद्या विद्यार्थ्याला जर एखादा प्रश्न सोडून द्यायचा असेल तर तो प्रश्न सोडून देऊ शकतो, स्किप करू शकतो. परंतु एखाद्या विद्यार्थ्याने एकाच प्रश्नाची 2 उत्तरं लिहिली तर कम्प्युटर ते उत्तर ग्राह्य धरणार नाही. एक्झाम पॅटर्न, देर विल बी 130 क्वेश्चन्स इन ऑल. द नंबर ऑफ क्वेश्चन्स इन ईच पार्ट इज ॲज फॉलोज. आता परीक्षेचं जे पॅटर्न आहे तो खालीलप्रमाणे असणार आहे. परीक्षेमध्ये 130 प्रश्न असणार आहेत आणि द नंबर ऑफ क्वेश्चन्स इन ईच पार्ट इज ॲज फॉलोज. आणि प्रत्येक भागामध्ये जे संख्या आहे प्रश्नांची ती संख्या ती खालील प्रमाणे असणार आहे. पार्ट 1, 2, 3, 4 सब्जेक्ट आणि नंबर ऑफ क्वेश्चन्स. फिजिक्ससाठी फिजिक्स 30, केमिस्ट्री 30, इंग्लिश प्रोफिशियन्सी 10, लॉजिकल रिजनिंग 20 आणि मॅथमॅटिक्स ऑर बायोलॉजी फॉर बी फॉर्म 40. तर फिजिक्सचे 30 प्रश्न असणार आहेत, केमिस्ट्रीचे 30 प्रश्न असणार आहेत, इंग्लिश प्रोफिशियन्सीचे 10 प्रश्न असणार आहेत, लॉजिकल रिजनिंगचे 20 प्रश्न असणार आहेत आणि मॅथमॅटिक्स किंवा बायोलॉजी ह्यापैकी जो तुम्ही विषय निवडणार आहात त्याचे 40 प्रश्न असणार आहेत. असे एकूण 130 प्रश्न असणार आहेत. देर इज नो टाईम लिमिट फॉर इंडिव्हिज्युअल पार्ट्स ऑफ द टेस्ट. द कॅन्डिडेट्स कॅन गो बॅक अँड चेंज एनी ऑफ हिज हर आन्सर अमंग द 130 क्वेश्चन्स. आता पहा, प्रत्येक पार्टसाठी काही वेगळा वेळ दिलेला नाही. म्हणजे जे परीक्षार्थी आहेत ते कुठल्याही विषयाचे प्रश्न सोडवू शकतात. हे जे 130 प्रश्न आहेत त्यापैकी कुठलाही प्रश्न ते सुरुवातीला सोडवू शकतात किंवा नंतर सोडवू शकतात त्यांच्या आवडीनुसार. आता सिलेबसचा आपण अभ्यास करणार आहोत. द BITSAT 2024 टेस्ट विल बी कंडक्टेड ऑन द बेसिस ऑफ NCERT सिलेबस फॉर द 11th and 12th क्लास. आता BITSAT 2024ची जी परीक्षा आहे त्याचा सिलेबस हा NCERTचा सिलेबस असणार आहे. 11वी आणि 12वी क्लासचा तो सिलेबस असेल. कॅन्डिडेट्स मे रेफर टू द NCERT टेक्स्टबुक फॉर द कॉन्टेंट्स. तर विद्यार्थ्यांना ह्या परीक्षेची तयारी करायची असेल तर त्यांना NCERTची जी पाठ्यपुस्तकं आहेत त्यांचा संदर्भ घ्यावा लागेल, त्या पाठ्यपुस्तकांचा अभ्यास करावा लागेल. अ सॅम्पल टेस्ट डेमॉन्स्ट्रेटिंग द फीचर्स of BITSAT 2024 will be made available to the registered candidates at the BITS admission website on which he/she can practice as many times as desired. पहा मित्रांनो, आता सॅम्पल टेस्ट आहे ना BITSAT 2024 ह्या परीक्षेसाठी ज्या विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली आहे अशा विद्यार्थ्यांना BITS ॲडमिशन जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर तो विद्यार्थी परीक्षेमध्ये जे विविध प्रकारचे जे प्रश्न येणार आहेत त्या प्रश्नांचा तो सराव तिथे करू शकतो आणि तो कितीही वेळा तो सराव करू शकतो, जेणेकरून त्याला प्रश्नाची जे विविध प्रकारची जी प्रश्न आहेत त्या प्रश्नांची त्याला ओळख होईल. रँक्स वर्सेस मार्क्स 2021. मित्रांनो, इथे मार्क्स आणि रँक्स दिलेला आहे. मार्क्स जर एखाद्या विद्यार्थ्याला पहा इथे दिलेलं आहे की 400पेक्षा जास्त गुण आहेत तर त्याची रँक ही 304 ते 1च्या दरम्यान असेल, म्हणजे 1 ते 304. त्यानंतर एखाद्या विद्यार्थ्याला जर 351 ते 400च्या दरम्यान मार्क असतील तर त्याची रँक असणार आहे 305 ते 2319 असं दिलेलं आहे त्यांनी, 2319 ते 305. आणि एखाद्या विद्यार्थ्याला जर 301 ते 350 301 to 350 तर त्याची रँक 8789 to 2320 ह्याच्या दरम्यान असणार आहे. आणि जर मार्क्स 251 to 300 असतील ह्याच्या दरम्यान असतील तर त्याची रँक असणार आहे 22,441 to 8,790. आता एखाद्या विद्यार्थ्याला जर 226 to 250 ह्याच्या दरम्यान जर एखाद्या विद्यार्थ्याला मार्क्स पडले असतील तर त्याची रँक असणार आहे 32,565 to 22,440.
2 आणि एखाद्या विद्यार्थ्याला जर 225पेक्षा कमी मार्क्स असतील तर त्याची रँक असणार आहे 22,443 अँड अबोव. अशा प्रकारे मार्क्स आणि रँक दिलेली आहे. ही जी आहे रँक 2021ची आहे. त्यानंतर टेंटेटिव्ह डेट्स. आता ह्या परीक्षा कधी होऊ शकतात त्याच्या तारखा इथे दिलेल्या आहेत. अंदाजित तारखा म्हणजे संभाव्य तारखा आहेत ह्या. स्टार्ट ऑफ बीटसॅट 2023 ॲप्लिकेशन 4th वीक ऑफ जानेवारी 2024 म्हणजे जानेवारीच्या 4थ्या आठवड्यामध्ये ॲप्लिकेशनची सुरुवात झालेली आहे. डेडलाईन टू अप्लाय ऑनलाईन फॉर बीटसॅट 2024 फॉर 1 सेशन ऑर बोथ द सेशन्स. आता बीटसॅट 2024ची ही जी परीक्षा होणार आहे त्या परीक्षेच्या एका सेशनसाठी किंवा दोन्ही सेशनसाठी तुम्हाला जर फॉर्म भरायचा असेल तर त्याची शेवटची तारीख आहे 2nd वीक ऑफ एप्रिल 2024 म्हणजे एप्रिलचा 2रा आठवडा. रिव्हिजन एडिटिंग ऑनलाईन इन द ॲप्लिकेशन फॉर्म बाय कॅन्डिडेट्स. त्यामध्ये तुम्हाला रिवाईज करता येतं, एडिट करता येतं. त्याच्यासाठी तारीख दिलेली आहे 3rd वीक ऑफ एप्रिल 2024 म्हणजे एप्रिलचा 3रा आठवडा. टेस्ट सेंटर अलॉटमेंट अँड अनाऊन्समेंट टू कॅन्डिडेट्स. आता विद्यार्थ्यांना ती जी परीक्षा आहे तर परीक्षेसाठी सेंटर कोणतं येणार आहे ते आहे 1st वीक ऑफ मे 2024 म्हणजे 2024 मेचा पहिला आठवडा. कॅन्डिडेट्स टू रिव्हर्स टेस्ट डेट अँड स्लॉट. आता कॅन्डिडेट्स टू रिझर्व टेस्ट डेट अँड स्लॉट. आता एखाद्या विद्यार्थ्याला टेस्ट डेट रिझर्व करायची असेल आरक्षित करायची असेल किंवा तो त्याचा स्लॉट आरक्षित करायचा असेल तर 2nd वीक ऑफ मे 2024 म्हणजे मेचा 2रा आठवडा. कॅन्डिडेट्स टू डाउनलोड हॉल तिकीट्स विथ इन्स्ट्रक्शन फॉर सेशन 1. सेशन 1साठी विद्यार्थ्यांना त्यांचे हॉल तिकीट डाउनलोड करायचे असतील तर मे 2024. त्यानंतरच्या संभाव्य तारखा टेंटेटिव्ह डेट्स पुढच्या त्या अशा आहेत. बीटसॅट 2023 ऑनलाईन टेस्ट सेशन 1 4th वीक ऑफ मे 2004. आता ही जी आहे तर इथे सेशन 2चं असायला हवं होतं. सेशन 2चं असायला हवं होतं हे टेस्ट सेशन 2 असायला हवं होतं इथे. तर 4th वीक ऑफ मे 2024 आहे. त्यानंतर द ॲप्लिकेशन विंडो टू अप्लाय फॉर बीटसॅट 2023 सेशन 2 ओनली. टेस्ट सेशन 1 इथे दिले 4th वीक ऑफ मे 2024 ना, मे 2024चा 4था आठवडा. आणि द ॲप्लिकेशन विंडो टू अप्लाय फॉर बीटसॅट 2023 सेशन 2 ओनली. आता सेशन 2साठी फक्त काय दिले त्यांनी मे जून 2024. रिवायझिंग एडिटिंग ऑनलाईन इन द ॲप्लिकेशन फॉर्म बाय कॅन्डिडेट्स. आता हे मला असं वाटतं हे टेस्ट सेशन 2साठीच आहे. तुम्हाला जर काही त्यामध्ये एडिट करायचं असेल रिवाईज करायचं असेल तर जून 2024चा पहिला आठवडा. टेस्ट सेंटर अलॉटमेंट अँड अनाऊन्समेंट टू कॅन्डिडेट्स. आता टेस्ट सेंटर त्यांना कुठले देणार आहेत विद्यार्थ्यांना 3rd वीक ऑफ जून 2024. त्यानंतर कॅन्डिडेट्स टू रिझर्व टेस्ट डेट अँड स्लॉट. आता विद्यार्थ्यांना ती परीक्षेची तारीख आरक्षित करायची आहे किंवा स्लॉट आरक्षित करायचा आहे. त्यासाठी आहे 4th वीक ऑफ जून 2024 म्हणजे 2024चा जूनचा 4था आठवडा. कॅन्डिडेट्स टू डाउनलोड हॉल तिकीट्स विथ इन्स्ट्रक्शन्स. आणि विद्यार्थ्यांना सूचनेसह त्यांचे हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी जून 2024 अशा प्रकारचा टेंटेटिव्ह त्यामध्ये त्यांनी डेट्स दिलेल्या आहेत. इम्पॉर्टंट पॉईंट्स 0 अटेंडन्सी पॉलिसी अँड टोटल नंबर ऑफ सीट्स इज 2000. तर इथे ज्या टोटल नंबर ऑफ सीट्स आहेत त्या 2000 आहेत. बीट्स पिलानी कॅम्पस अकॅडमिक फीस या ठिकाणी फीस पण दिलेली आहे. फर्स्ट सेमिस्टरसाठी ॲडमिशन फीस 1 टाईम आहे 50,900 रुपीज 50,900. फर्स्ट सेमिस्टरसाठी 2,43,000. स्टुडंट्स युनियन फी
ॲन्युअल आहे ₹450. स्टुडंट्स एड फंड ॲन्युअल 225. कॉशस मनी वन टाईम रिफंडेबल 3000 आहे ₹3000. अदर ॲडव्हान्सेस पर सेमिस्टर 12,000. टोटल फीस आहे 3,09,575. समर टर्म इफ रजिस्टर्ड 85,000. बिट्स पिलानी कॅम्पस 4 इयर्स फीस 4 वर्षाची फीस खालीलप्रमाणे आहे. फर्स्ट इयर ट्यूशन फी पर सेमिस्टर 2,43,000. अदर फीस 66,575. सेकंड इयर 2,55,000 and other fees ₹13,000. Third year tuition fees per semester 2,67,500 and other fees ₹13,000. Fourth year tuition fee per semester 2,80,500 and other fees 13,000. Subtotal 20,92,000 and here other fees 1,05,575. Approximate total 22 lakh. BITS Pilani campus summer term fee. Year summer term fee. First year 85,000. Second year ₹89,200. Third year ₹93,600. Fourth year ₹98,100. Total ₹3,65,900. Particulars fee per semester. Hostel ₹17,100. Mess ₹10,000. Summer term if registered 14,000. Annual. BITS Pilani campus B budget. Particulars fee 4 years. Academic fees ₹22 lakh. Hostel and mess charges ₹2 lakh and 2.2 lakh. Hostel and mess inflation 1.2 lakh. Other academic cost, other advances 1.5 lakh. Laptop 60,000. Miscellaneous expenses 1 lakh. Total approximate cost 28.5 lakh. Approximate total cost with summer term if registered 28.5 plus 4.5 is equal to 33 lakh. Thank you very much for watching the video. मित्रांनो, तुम्ही माझा हा व्हिडिओ पाहिलेला आहे त्याबद्दल मी आपला अत्यंत आभारी आहे. मी आपणास विनंती करत आहे की आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब करावं. माझ्या चॅनलचं नाव आहे सचिन यस देशमुख. थँक्यू.